सागे तू शरणी शिकारी मी साबणाच साग एक फुल वाहतो देवा जेव्हा तुला पाहतो देवा एक फुल वाहतो देवा जेव्हा तुला पाहतो देवा सके एक फुल वाहतो सके जेव्हा तुला पाहतो सके मामा लागलो होतं रोज मेंढ्या राखायला मेंढ्या राखत असताना लागलो होतं देवरस पण करायला आणि जसं लागलं होतं देवरस पण करायला त्याच वेळा काय प्रकार झाला सैना मामा माझं देवरस पण करत होतो पण कसं कुणी चवली देणार कुणी आटाणी देणार कुणी रुपये देणार हिंदू मात्र घ्यायचं आणि आलेली संकट मात्र दूर करत होत लागलं होतं मामा माझा देवरस पण करायला देवरस पण करता करता काही लागला होता प्रकार घडायला आणि जसा काय प्रकार लागला होता घडायला बाबा मामा 4 आणि 8 आणि 10 पैसे असं घ्या पहिलं 1 आणि 2 आणि होतं बरोबर आहे असं घेऊन मामा देवरस पण करत होत अशा वेळेला मात्र काय प्रकार झाला सैना पण आता देवरस आणला नाही सगळं आणला नाही आहे का नाही होय आधी काय म्हणते माहित आहे का अंगात आलय देव पुढे 11,000 देव अंगात आलय देव पुढे 11,000 देव देव अंगात आलय देव पुढे 11,000 देव माझं बाळूमामा लागलं होतं देवरस पण करायला एवढ्यात बाबा बाळूमामाला माझ्या आकाशवाणी झाली त्या टायमाला होय आकाशवाणी झाली माझ्या मामाला त्या ठिकाणीला बिगर गुरुचा बिन गुरुचा देवरस पण कसं लागला बाबा करायला जसं मना ध्यानाचा विचार केला होता आकाशवाणी झाल्या असायला मामानं मात्र मना ध्यानाचा विचार करून त्याच वेळेला आपण आता गुरु करून घेतला पाहिजे म्हणून या गुरुच्या शोधासाठी मामा मुळे महाराजांना आज्ञा केली अरे बाळू बिन गुरुचं देवरस पण करतो म्हणून मात्र लागला होता मुळे अण्णा बोलायला त्या बाळू मामाला मुळे अण्णा माझ्या गाजराची पुंगी वाजवत बसलं होतं त्या ठिकाणी आला पंचगंगा नदीच्या काठाला आणि जसं मात्र नदीच्या काठावर मात्र बसल्याला मात्र पहिला सायला देवा गोरख जाधव यांच्याकडून 101 रुपया तुकाराम बनसोडे यांच्याकडून 111 रुपये अर्जुन बनसोडे यांच्याकडून 111 रुपये शीतल मोनिका पाटील यांच्याकडून 101 रुपये त्यांचं वविकार मंडळ परिपूर्ण आभारी आहे तर मामा होय महाराजांना आज्ञा केली बाळा तू लागला बिगर गुरुचं देवरस पण करायला म्हणून बाबा आकाशवाणी झाली त्या टायमाला बरोबर आहे म्हणून माझ्या बाळूमामाना काय विचार केला म्हणाला आणि जसा मात्र विचार केला होता म्हणाला जायचं निघून आपण गुरुच्या शोधाला जायचं म्हणल्याबरोबर विचार पडला म्हणाला गेलं माझं बाबा बाळूमामा गेला आणि मुळे महाराजांना अण्णाच्या पुढे हात जोडून बसलं त्या टाइमाला जसं फिरत फिरत मात्र तुझं गंगा नदीच्या काठाला मात्र त्याच वेळेला गेला सैना बाळूमामा लागलो होतो बोलायला होय मला बोलवलंय तुम्ही म्हणून लागलं बाबा विचार करायला काय काम आहे म्हणून लागलं होतं बाबा बोलायला जसं बाळू मामाला पहिल्या मुळे अण्णा लागलं होतं मात्र मामाला बोलायला बाबा नाव तुझे घेऊन कोरडं पडले ओठाला नाव तुझे घेऊन कोरडं पडले ओठाला मरुणा पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या
किंमत तुझ्या ताटामाटाला, नाही रे किंमत तुझ्या ताटामाटाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. भावासाठी बहिणाचावी एकतरी सरी, रक्षाबंधनाला तिने बांधाया हो राखी. भावासाठी बहिणाचावी एकतरी सखी, रक्षाबंधनाला तिने बांधाया हो राखी. सांग नाग आई माझा कंठ दाटला, माझं आयुष्य देगा देवा साऱ्या बहिणीला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला, मरून पुन्हा जन्म घ्यावा गुरुच्या पोटाला. मामा बसलो तो मुळे अण्णाच्या पुढं हात जोडून बसलं त्या वेळेला. तसं मात्र बसल्याला मात्र पाहिलं होतं, मुळे अण्णा लागलं होतं मामाला बोलायला. बाळू मामा लागलं बोलायला. बोला देवा का मला बोलवलं इथं, का बोलवण्याचं कारण सांगा म्हणला मला. एवढं म्हणलं संकट मात्र मुळे अण्णा लागलं होतं बोलायला. आणि माझ्या या देव बाळू मामाला काय लागलं होतं बोलायला. यो बाळू मामाला लागलं बोलायला. बाळा बाबा रे, तू बिनगुरूचं देव पण करायला लागलास. म्हणून मात्र लागला होता बोलायला. मात्र त्याच वेळेला बाळू मामाला लागलं होतं बोलायला. माझी दक्षिणा आणते का बाळू म्हणून विचारलं. बाळूला दक्षिणा विचारल्यावर बाळूच्या डोक्यात विचार पडला. विचार लागला करायला, कसली अण्णा दक्षिणा काय म्हणून लागला बोलायला. जसं माझी दक्षिणा सांगते का म्हणल्या लागला होतं देव बाळू मामाला घोर चिंता लागली होती पडायला. आणि बाळू मामा म्हणला कसली दक्षिणा सांगा देवा. पण बाबा मुळे महाराज लागलं बोलायला. अरे बाळू, मरग्या नावाच्या गड्याकडे गाठोड्यात 120 रुपये बांधून ठेवल्यात, तेवढं माझी दक्षिणा घेऊन ये. जसं एवढं म्हणल्या विचार पडला होता मामाला मात्र त्या मरगू गड्याला मात्र हे बाबा माझं बाळू मामा द्यायला पैशाचं गाठोड्यात टाकत होत. कधी पैसे मोजत नव्हतं, कधी काय बोलत नव्हतं. आणि नेमकं ह्या मुलांना सांगितलं माझ्या त्या 120 रुपये माझा दक्षिणा पाहिजे म्हणल्या 120 रुपयाचं नाव काढल्या बाबा बाळू मामा पळत गेला आणि लागलो होतं बाबा काय बोलायला. स्वतः मात्र त्या मरगो गड्याला मात्र हाळ्या लागलं होतं मारायला. सोहम हॉटेल या भाविक भक्ताकडून आमच्या वयोकार मंडळाला 101 रुपये बक्षीस आले. त्यांचं वयोकार मंडळ आभारी आहे. म्हणून स्वतः विचार केला मामाला त्या मरगो गड्याला लागलं होतं हाळ्या मारायला. तसेच आनंदाचे सरपंच दर्याबा बंडगर यांनी आमच्या वयोकार मंडळाला 101 रुपये बक्षीस दिलं. त्यांचं वयोकार मंडळ आभारी आहे. म्हणून स्वतः मात्र मरगो गड्याला बोलवून घेतला असायला जवळ बाजूला. स्वतः मात्र गटुळं मात्र ठेवलं होतं त्याच वेळेला. मामा बाळू मामा आलं लेडीच्या तळ्याला. मरग्याला लागला हात मारायला. मरग्या जरा इकडे ये म्हणला. ती पैसे घेऊन ये म्हणल्या बरोबर मरग्याला बाबा पैसे आणून गाठवलं. माझ्या मामा पुढे ठेवलं. जसं मामा पुढे ठेवला असायला दोघांनी मिळून मात्र ती दक्षिणा मोजून बघितली. 120 रुपये निघाल्या बरोबर. 1 रुपया कमी नाही, 1 चवली बी जादा नाही, पावली बी कमी नाही. म्हणून माझ्या ह्या देव बाळू मामाने काय केलं असायला पाहुणं. स्वतः मात्र मुळे अन्नाच्या पायावर मात्र त्याच वेळेला लोटंगानं घालत घालत लोटंगानं घालत घालत
बाबा खात्री पट्टी 120 रुपये निघाला मुळे आणण्याचं पाय दोन्ही धराईला लोटांगण घातलं माझ्या बाळू मामाने मुळे महाराजाला बाबा दंडवत केला त्या टाइमाला आजच्या प्रश्न गुरु माऊली म्हणून माझ्या मुळे अण्णाला मिठी मारली होती त्याच वेळेला मुळे अण्णा बाबा गुरु झाला त्या ठिकाणाला पण गुरु झाला पण काय लागलं होतं माझं मुळे अण्णा बोलायला माझ्या बाळू मामाला बाबा रे होय तसं मात्र आजच्या प्रश्नात तुम्ही गुरु माझं म्हणून माझ्या पाठीशी पाहिजे म्हणलं पण त्या वेळेला मुळे महाराजाने सांगितलं माझ्या बाळू मामाला काही सांगितलं होतं बाबा त्या ठिकाणाला तसं मात्र तू आता ती बोलत ती मात्र खरं होणार म्हटला बाबा बाळू होय आजपासून मी तुझा गुरु तू माझा शिष्य शिष्य पण माझी आज्ञा तू पाळणार का अगदी पाळणार 100% पण माझ्या बाळू मामाला आज्ञाधारी केला आणि काय लागलं होतं माझं मुळे महाराज बोलायला आनंदाच्या भरामध्ये लागलं होतं बोलायला देव बाळू मामा माझ्या मुळे अण्णाला काय लागलं होतं बाबा बोलायला तू माया मेरे करो मुळे अण्णा तू माया मेरे करो तू माया मेरे करो मुळे मामा तू मा कसा विसरो काय सेवा करू द्या सांगा आणि काय तुमच्या आज्ञा पालन करायचं तेवढंही मला सांगा मुळे महाराजाला माझ्या बाळूमामाने सांगितलं तुम्ही जी सांगता ती मी आज्ञा पाळतो या ठिकाणी आला तुमच्या आज्ञेच्या पुढं मात्र जाणार नाही देवा माझा मुळे अण्णा काय लागला माझ्या बाळूमामाला बोलायला बाबा होय तुझं जेवढं मेंढका असेल तेवढं घेऊन ये माझ्या मठाला बर मठावर बकर कापलंय त्या ठिकाणी आला हा उत्तम पाटील माजी सरपंच आनंदाळ यांच्याकडून 101 रुपये आमच्या वयोकार मंडळाला आलाय वयोकार मंडळ त्यांचं आभारी आहे आणि जसं मात्र मना ध्यानाचा विचार केला आणि लागलं होतं आजच्या प्रश्न तुमच्या आज्ञेचं पालन करणार तुम्ही गुरु आणि मी शिष्य म्हणून माझ्या मुळे अण्णाने बाबा बाळू मामाला काही सांगितलं त्या ठिकाणी आला जेवढं असत्या तेवढं संगतीला तुझ्या जोडीचं मेंढक माझ्या मठाला जेवढं असेल तेवढं बाबा तुझं मेंढका जेवढं माझ्या मठाला घेऊन ये आणि असं सांगितलं असं राजा बाळू मामाला ए बाबा माझ्या मठावर बाबा बकर कापले तुझं जेवढं मेंढका असेल तेवढं जेवायला घेऊन ये त्या ठिकाणी आला जसं चिंता वाटू लागली देव बाळू मामाला गुरुला आज्ञा केली जोडीचं मेंढका बुडवून घ्यायचा तर मठाला मात्र भोजन करण्याला बाबा होय माझा बाबा बाळू मामा लहानपणापासून होय की विठ्ठलाचा भक्त होता गळ्यात माळ होती त्या ठिकाणी आला असू द्या परत आता गुरुने आज्ञा केली माझ्या बाळू मामाला बाबा माळेला हात लावला माझ्या पांडुरंगाला विनवणी केली आणि काय लागला होता बोलायला देवा पांडुरंगा पासून आता मात्र तुझ्या नावानं मात्र पण गुरुची आज्ञा आहे म्हणला आता इकडे जाओ बरोबर आहे ती बी गुरु होय विठ्ठलाची तर माळ आहे गळ्यात बकर काय कसं नाही की
आहे का नाही? पण असेल ना का काय ना आपण जायला संगतीला या म्हणून सांगितले. म्हणून माझ्या बाळूमामाने विचार केला, मनाला हात जोडले माझ्या पांडुरंगाला. आणि जसं मात्र पांडुरंगाला हात दोन्ही जोडून मात्र सर्व जोडीचं मेंढका गोळा करून मात्र त्याच वेळेला बाळूमामा गेलं बाबा मठाला. हा मठाला गेला आणि मठावर बाबा पंकज बसली त्या ठिकाणी आला. जसा चमत्कार मात्र होता मात्र त्या मठाच्या जागेला पंगत बसली होती मेंढक्याची. त्या वेळेला 50 मेंढकं होत. बाळूमामा काल माझ्या स्वप्नात आला. स्वप्नात येऊन काही बोलला. संकटाला दूर घाबरायचं नाही, उभा तुझ्या रे पाठीला. संकटाला दूर घाबरायचं नाही, उभा तुझ्या रे पाठीशी आहे. संकटाला दूर घाबरायचं नाही, उभा तुझ्या रे पाठीला. संकटाला दूर घाबरायचं नाही, उभा तुझ्या रे पाठीला. मामा, माझ्या मुळे महाराजांना बाबा बकर कापलं मटाला माझं. अनिल कलाप्पा बंडगर, माजी सोसायटी चेअरमन यांच्याकडून 500 रुपये वळूकार मंडळाला आले. वळूकार मंडळ त्यांचं आभारी आहे. विचार पडला मनाला. आणि जसा विचार लागला होता मनाला पदाला आता काहीतरी असू द्यावं. बाळूमामानं मेंढकं संख्येला घेतलं. मेंढक्याची पंगत बसली बाबा. आणि जसं माझा बाळूमामा असा एका कडेला बसला. पण देवाला मात्र त्या पांडुरंगाला मात्र बाळूमामानं हात जोडला. सईला देवा बाळूमामानं हात जोडले त्या ठिकाणाला. विचार पडला होता मनाला. आहा जिल्ह्यात सांगोला पांडुरंगा, तालुक्याच्या बाजूला आनंदाला गावाला. कोण आहे लाया
शेवटच्या कडेला जसं मात्र पंक्तीला बसला साईला पंक्तीला बसलो होतो बाबा त्या ठिकाणी आला पंगत लागली होती बाबा वाढायला आणि जसं मात्र वाढायला लागलं होतं मात्र त्याच वेळा काय प्रकार चमत्कार झाला साईला. शरद खेडेकर राजुरी गाव यांनी 51 रुपये आमच्या वयोकार मंडळाला बक्षीस दिले. वयोकार मंडळ त्यांचा आभारी आहे. तर बाबा हा बाळूमामा बसलं जेवायला होय असं लागलं होतं बाबा. आमच्या वयोकार मंडळाला 101 रुपये बक्षीस आलंय. वयोकार मंडळ त्यांचं आभारी आहे. धन्यवाद. तर बाबा होय फळे महाराजाचं बसलं होतं बाबा. हा पंक्ती वाढणार नाही वाढपे ज्यांना म्हणलं ती लाल पटक्याचा दिसतोय ती बघ माझाची आलाय. होय त्याला जरा फोड बघून वाडा बघून वाढा नव ज्यादा वाढ म्हणलं. हा होय की बाकी म्हणून माझ्या वाढपेने बाबा पळी काढली आणि लागली होती हाताने फोड वाढायला त्या टायमाला. जसं मात्र त्याच वेळेला काय प्रकार झाला सारा देवा. जसं बाबा पंक्तीनं वाढत गेलं होय तसं बाबा माझ्या बाळूमामा पशी गेलं. बाळूमामाला पटकवाला म्हणल्यावर ज्यादा वाढलं जरा. आणि जसं ज्यादा वाढल्यावर मात्र थोडं चिंता लागली माझ्या देव बाळू मामाला. रसा लागलं वाढलं भाकरी वाढली आणि माझ्या बाळूमामाचा चमत्कार काही घडला त्या ठिकाणी आला. जसं गुरुच्या आज्ञेचं पालन करत होता देव बाळू मामा म्हणून त्याच वेळेला काय चमत्कार झाला साईला. आई धावला होता माझ्या बाळूमामाचा चमत्कार मामा. आणि जसं त्या बाळू मामाला चमत्कार धावल्याबरोबर आणि त्या मटणाचं वांग्याचं बरी तयार झालं. वांग्या याचं रे आभारीत, वांग्या याचं रे आभारीत. वांग्या याचं रे आभारीत, भरे याद या पाण्याला. रशयाची आंबाटी, रशयाची आंबाटी. ओढणाची नारळा, ओढणाची नारळा. कार्या बाबा भगतीला, कार्या बाबा भगतीला. आई रमण्याचा वेळाचा, जोड्याचा रडीवा. काय होता बोलत होय, काय होता सांगत. काय नव्हतं बोलायला, बाळू माझ्या मामाला. मामा मागलं गडी आपण गोळा करून आणलं होतं का नाही. होय की आता बाळूमामान गडी नेलं होतं. अगदी 5-50 गडी नेलं होतं. बकरं म्हणल्यावर गडी हरकून गेलत. होय की त्या तोंडाला पाणी सुटलं. हा तर मामा होय पण माझ्या बाळूमामाने त्यावेळेला चमत्कार दावला होता. अगदी नुसता चमत्कार गुरुच्या आज्ञा मोडायची नव्हती. आज्ञेचं पालन करायचं होतं. म्हणून माझ्या मुले महाराजांना बाळूमामाला काय सांगितलं त्या मठाला. आणि स्वतः मात्र काय सांगायला लागलं होतं त्याच वेळेला. बाळू हो तुम्ही परीक्षा घेतली बाबा. हा. तू शिवाचा अवतार आहेस. होय की माझ्यापेक्षा तू अगदी पुढचा आहे जरा. थोर निघालास. होय आहे का नाही. हा म्हणून माझ्या मुळे अण्णानं माझ्या बाळूमामाला सांगितलं त्या टायमाला. जसं मात्र लागला होता मुळे अण्णा बोलायला. मुळे अण्णानं सांगितलं माझ्या बाळूमामाला तू शिवाचा अवतार आहेस बाबा. आणि तू या भूमीवरच बघ वरच्या देवाचं माझ्याकडे बघतो माझी. या मोठ्या माळावर हा सगळ्या जगात तुझं निशाण फडकत राहील म्हणून सांगितलं होतं त्या ठिकाणी आला. जसं सांगितलं मुळे अण्णानं त्याच वेळेला आनंद झाला देव बाळू मामाला. म्हणून काय म्हणाल बाटा मामा. होय बाळू मामा आला या राखणीला, सोन्याच्या मुरग्याच्या गोपनीला. 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 हा 17 नंबर पालखीचं कारभारी लहुदादा लेंगरे बरोबर आहे. त्यांच्या
त्या जोडीला उपकारभारी समाधान नरळे आहे ते की बरोबर आहे का? होय आणि त्यांच्या समेत बाबा एवढं आपलं मोठं मेंढकं दादा आहे ते की ऊन वारा पाऊस झेलत आपल्या देवाची मेंढ्याची राखण करतात. जसं मेंढी माऊलीची सेवा लागल्या तर करायला म्हणून आपल्या लहू दादासाठी काय म्हणायचं माहित आहे का? होय नदी लागले त्याच्या 12 वाजले अव नदी लागले त्याच्या 12 वाजले झाले कछू मंतर लहू दादा एक नंबर न मावळा कारभारी एक नंबर कारभारी एक नंबर माझा कारभारी एक नंबर. माझ्या बाळूमामाला विचार केला काय लागलं तू मामा बोलायला आणि जसं मात्र लागलं होतं बोलायला मात्र जोडीचं गडी त्याच वेळेला बाळूमामाने आपल्याला धोका दिला. होय आपल्याला बकरं म्हणून नेलं वांग्याचं भरीत आणि उडदाची आमटी खायला घातली ही करणी या बाळू मामाची असायला म्हणून विचार केला मला आपण जोडीचं गडी लागलो होतं बोलायला. जोडीच्या गड्याला सुद्धा माहिती नव्हतं देव बाळू मामाची करणी चमत्कार काय बाळूमामा लागलं बोलायला रांडाच्या सुपारीच्या खातो का नाही गपचीप. हा पहिलं बाळूमामा शिव्या देत होतं. अगदी शिव्या दिल्याबरोबर शिवीने नुसता रोगराई माणसाला पळून जात होता आहे का नाही? होय ते कळत नव्हतं कोणाला. गण्याचा प्रसाद आणि शिवी जर दिली तर मामानं संकटामधनं मुक्त होत होत म्हणून माझ्या बाळूमामाने विचार मुक्त आहे म्हणून माझ्या बाळूमामाने विचार केला मनाला. होय म्हणून काही केलं होतं त्या ठिकाणी आला. हो ना होय जसं मात्र मामाचा चमत्कार गावो गावी मात्र ह्या मामाचा भंडारा मात्र हळी चालू असायला भंडारा लागला होता बाबा पुण्याला. त्या ठिकाणी मामाचं नाव लागलं होतं बाबा गाजायला. म्हणून स्वतः मात्र पाहुणं काय सांगत ह्या वेळेला होय आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्ती वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्मातीला गाय तुझा उपकार भेटणार नाही अनमोल जन्मातीला गाय तुझा उपकार भेटणार नाही. अनमोल जन्मातीला गाय तुझा उपकार भेटणार नाही अनमोल जन्मातीला गाय तुझा उपकार भेटणार नाही. नऊ महिना नावा दिवस उदारी गावा गावाला नऊ महिना नावा दिवस उदारी गावा गावाला जीवन काळा सोसोनी गा जन्म तागदीला जीवन काळा सोसोनी गा जन्म तागदीला जन्म झाला गाई माझी रडण्याची घाई अनमोल जन्म तिला गाई तुझं उपकार भेटणार नाही अनमोल जन्म तिला गाई तुझं उपकार भेटणार नाही. अनमोल जन्म तिला गाई तुझं उपकार भेटणार नाही अनमोल जन्म तिला गाई तुझं उपकार भेटणार नाही. कडी खांद्यावर खेळला सवेड्या कडी खांद्यावर खेळला सवेड्या हाता मांडीवर लोळला सवेड्या हाता मांडीवर लोळला सवेड्या पाळण्यात घालून